हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय। हा एपिसोड पाहायला तुम्हाला खूपच मजा येणार आहे, कारण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नानंतरचा गोंधळ झाला आणि कृष्णाने इतक्या सुंदर ड्युट्या नाचवल्या। ड्युट्या नाचवताना तिने खूप सुंदर नृत्य केलं। तिने जी देवी आईची भक्ती केली ते पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल। मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नानंतरच्या गोंधळाची संपूर्ण तयारी झालेली असते। रांगणे पाटलांच्या बंगल्यामध्ये सगळी गोंधळी मंडळी जमलेली असतात। त्यांनी पूजेची सगळी व्यवस्था केलेली असते, परंतु मैनावती मात्र तिचा मोडलेला हात घेऊन चेहऱ्यावर दुःख आणून हे सगळं पाहत असते। सगळेजण तेथे एक एक करून येऊ लागतात। त्यानंतर तेथे कृष्णाची सावत्र आई सुद्धा येऊन पोहोचते आणि हे सगळं आनंद पाहून तिचा चांगलाच जळफळाट होतो। दुष्यंत डोक्यावर टोपी घालून नवीन कुर्ता घालून तयार होऊन तेथे येतो। बाळजाबाई शेजारी बसतो आणि बाळजाबाईला विचारतो, आई या सगळ्याला किती वेळ लागणार आहे? बाळजाबाई काही उत्तर देणार त्याआधीच मैनावती विचारते, दुष्यंत काय झालं? तुला जास्तच घाई झालेली दिसते, किती वेळ लागेल असं विचारतोय। दुष्यंतला खूप राग येतो। बाळजाबाई सुद्धा खूप चिडते, तर आढळराव मात्र चांगलेच खुश असतात। हा सगळा साच पाहून जयकांतचा सुद्धा चांगलाच जळफळाट होत असतो। तेवढ्यात कृष्णा तेथे येते। कृष्णा खूप सुंदर दिसत असते, एकदम घरंदाज। ती सोन्याने मढवलेली असते, एकदम पिवळी झालेली असते आणि हे सगळं पाहून सावित्रीचा चांगलाच जळफळाट होतो। ती कृष्णाकडे पाहू लागते मोठे मोठे डोळे वटारून आणि मनातल्या मनात विचार करते, ही झिपरी तर सोन्याने लदलीये, मढलीये। सोन्याची चकाकी तिच्या अंगावर येते, जिची नाही लायकी तिच्याच नशिबी चकाकी, असं मनातल्या मनात ती बोलते आणि कृष्णाकडे रागारागाने पाहत असते। कृष्णाची नजर खाली झुकलेली असते। सगळेजण तिच्याकडेच पाहत असतात। खरंच कृष्णा खूप सुंदर दिसत असते, लग्नापेक्षा सुद्धा जास्त सुंदर, आणि दुष्यंत सुद्धा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो। त्यानंतर गोंधळी मंडळी या दोघांनाही पाटावर बसायला सांगतात। कृष्णा आणि दुष्यंत पाटावर बसतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्यांच्यातलं हे प्रेम पाहून आणि कृष्णाची श्रीमंती, तिची लकाकी, तिचं सौंदर्य पाहून सावित्रीचा खूप जळफळाट होतो। एखाद्याला नजर लावावी तसं ती कृष्णाकडे एकटक पाहतच राहते। भक्तीला हे समजतं आणि ती सावित्रीला म्हणते, आय गोंधळाकडे पहा, त्या कृष्णाकडे नको पाहू, उगाचच कृष्णाला नजर लागायची। सावित्रीला खूप राग येतो आणि ती भक्तीकडे रागारागाने पाहते। भक्ती शांत बसते। गोंधळी मंडळी या दोघांनाही सांगतात की चला आता गोंधळाला सुरुवात करूया। हे दोघेही नमस्कार करतात। त्यानंतर आढळराव उभे राहतात आणि म्हणतात, बरं का मंडळी, लग्नानंतर गोंधळ घालण्याची आपली खूप जुनी परंपरा आहे। लग्नानंतर गोंधळ का घालतात? तर नवीन जोडप्याला आणि नवीन सुनबाईला देवी आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून। तिच्या पावलांनी आई अन्नपूर्णा, माता लक्ष्मी घरात याव्यात, घरात सुख शांती समृद्धी यावी म्हणून ही गोंधळ घालण्याची परंपरा आहे। आमच्या दलपत भावाच्या लग्नाच्या वेळेस घरामध्ये गोंधळ घातला गेला होता आणि त्यानंतर आज गोंधळ होतोय। तसं तर आपण कधीही गोंधळ घालू शकतो, पण लग्नानंतर घातल्या गेलेल्या गोंधळाला विशेष महत्त्व आहे। तसं तर माझा पूर्ण विश्वास आहे की आमच्या सुनबाईच्या पायाने नक्कीच या घरात लक्ष्मी येईल, अन्नपूर्णा माता येईल आणि तिच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद हा नेहमी राहील। मी तर खूप 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 खुश आहे, असं आढळराव म्हणतात। हे ऐकून बाळजाबाईचा चांगलाच जळफळाट होतो। त्यानंतर गोंधळाला सुरुवात होते आणि भक्ती पुन्हा एकदा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं गठबंधन बांधते आणि मग गोंधळाला सुरुवात होते। गोंधळी मंडळी गोंधळ घालू लागतात, देवी आईचा जागर करू लागतात, देवी आईची भक्ती करू लागतात आणि सर्वांना खूप आनंद होतो। एकदम पारंपरिक पद्धतीने हा गोंधळ होत असतो। गोंधळी मंडळी खूपच छान गोंधळ घालतात आणि सगळेजण चांगलेच खुश असतात। कृष्णा खरंच सुंदर दिसत असते। देवी आईच्या भक्तीत ती रंगून जाते आणि दुष्यंत हा तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहतच असतो। भक्तीसुद्धा खूप खुश असते, तर बाळजाबाईचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो। सावित्री ही कृष्णाकडे अशी एकटक पाहत असते। कृष्णाच्या अंगावरचं सोनं, तिचा साज, तिची साडी, तिचं सौंदर्य
ती किती नटलीये, एकदम श्रीमंताची सून झालीये, ते सगळं पाहून तिला लाही लाही होत असते. तिच्या अंगाचा जळफळाट होत असतो, पण तिच्या हातात काहीच नसतं. त्यानंतर पूजा संपन्न होते. भक्ती या दोघांचंही गठबंधन काढते. गोंधळी मंडळी सांगतात की आता दिवट्या नाचवायच्या आहेत. नवरा नवरी दोघांनीही प्रदक्षिणा मारायची आणि मग दिवट्या नाचवायच्या. बाळजाबाई विचार करते, मी सुद्धा पाहतेच ही कृष्णा कशी दिवट्या नाचवते, मलाही पाहायचंय. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही प्रदक्षिणा मारतात आणि मग त्यानंतर रांगणे पाटलांच्या परंपरेनुसार कृष्णा नवीन सुनबाई दिवट्या नाचू लागते. ती ठेका धरते आणि एकूणच तिचंही रूप पाहून, दिवट्या नाचवणं पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. ती देवीच्या भक्तीमध्ये रंगून गेलेली असते. बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर देवीचं भक्तिगीत सुरू असतं आणि कृष्णा ही दिवट्या नाचवत असते. आढळराव हे बाळजाबाईजवळ येतात आणि म्हणतात, सौभाग्यवती, पाहिलत का आमची नवीन सुनबाई कशा दिवट्या नाचवते, तिचा साज पाहिला का, आणि आता ती नवीन मालकीनबाई होणारे हे सिद्ध झालंय. तुमच्या हातून सत्ता जाणारे हे लक्षात ठेवा. बाळजाबाई खूप चिडते, परंतु एक शब्दही बोलत नाही. आढळराव चांगलेच खुश होतात. सावित्री ही कृष्णाकडे रागारागाने पाहतच असते. तिला नजर लावण्याचा प्रयत्न करत असते, पण कृष्णाला या सगळ्यांचं काहीही देणं घेणं नसतं. ती देवी आईच्या भक्तीमध्ये पूर्ण रंगून गेलेली असते आणि खूप सुंदर दिवट्या नाचवत असते. दुष्यंत हा सुद्धा तिच्या मागे मागे असतो. कृष्णा आपल्या लग्नामुळे, या जागरण गोंधळामुळे, आयुष्याच्या नवीन सुरुवातीमुळे खूप खुश असते. दिवट्या नाचवता नाचवता शेवटी ती आपल्या गुडघ्यावर बसते आणि बाळजाबाईला साथ घालते या नवीन संसाराची, सुखाची, नवीन आयुष्याची. आणि हे सगळं पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळजाबाईला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. सावित्री, मैनावती, जयकांत या सगळ्यांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो, तर कृष्णाच्या डोळ्यामध्ये आपल्या नवीन आयुष्याची, नवीन संसाराची स्वप्न असतात. थोड्या वेळानंतर पूजा एकटीच घरी असते. तेवढ्यात सावित्री घरी येते आणि म्हणते, पिला, आत्ताच्या आत्ता मला विष दे, मला मारून टाक, माझा कडेलोट कर, मला जगायचंच नाहीये. पूजा खूप घाबरते आणि विचारते, आई काय झालं, तू अशी का बोलते, बस येथे. तर सावित्री सांगते, बसायचं काय, मला तर जीव द्यायचाय, मला नाही जगायचंय. पूजा विचारते, शांत हो, काय झालं ते तर आधी सांग ना. तर सावित्री म्हणते, आता मी त्या रांगणे पाटलांच्या घरी गेले होते गोंधळासाठी, आणि काय सांगू तुला, त्या झिपरीचा साच काय होता. ती झिपरी अगदी सोन्याने मढलेली होती, सोन्याने वाकली होती. तिच्या संपूर्ण अंगाला त्या सोन्याची पिवळी चकाकी लागली होती. ती कृष्णा झिपरी, पांढऱ्या पायाची अवदसा, असं म्हणून सावित्री कृष्णाला एकानंतर एक दूषणं देत असते. तिला नावं ठेवत असते आणि म्हणते, ती इतकी नटली होती की माझ्या अंगाची अशी लाही लाही होत होती. काय करू आणि काय नको असं मला होत होतं, पण काय सांगू तुला, मी काहीच करू शकले नाही. पूजा खूप चिडते आणि म्हणते, जाऊ दे आई, शेवटी गावंढळ ती गावंढळच राहणार, ती कधीही पाटलीन नाही होऊ शकत. पण सावित्री तिला सांगते, झालीये ती पाटलीन, ती रांगणे पाटलीन झालीये, आणि तू जर तिच्याकडे पाहिलं असतं ना, तर तुझा सुद्धा एवढा जळफळाट झाला असता. आणि आज एकदा का गोंधळ झाला, मग तो दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकत्र येणार आणि कृष्णा ही नेहमीची रांगणे पाटलांची सून बनणार. मग तिला त्या घरातून कुणीही काढू शकत नाही. पूजा चिडून म्हणते, तो दुष्यंत त्या कृष्णाला हात लावणार का, त्या कृष्णाला स्पर्श करणार का, ती गावंढळ कुठली, तिला स्पर्श करण्याची लायकी तरी आहे का तिची. दुष्यंत कसं काय एकत्र येऊ शकतो, कसं काय तिच्या जवळ जाऊ शकतो, कसं काय तिला स्पर्श करू शकतो. हे सगळं ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो. हिला दुष्यंतबद्दल माहिती कशी काय, हाच प्रश्न सावित्रीला पडतो. तर दुसरीकडे कृष्णा ही आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी, मधुचंद्राच्या रात्रीसाठी तयार होत असते. ती खूप सुंदर दिसते. तिची लाल साडी, त्याचबरोबर डोळ्यातलं काजळ, कानातले, हातातील हिरवा चुडा, हे सगळं खूप छान दिसत असतं आणि तिच्या डोळ्यांमध्ये पुढील आयुष्याची, भविष्याची, नवीन संसाराची स्वप्न दिसत असतात. तर जयकांत हा दुष्यंतला घेऊन त्याच्या रूमकडे येत असतो आणि म्हणतो, काय भावा, आज तुझ्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे, मग खुश ना. पण त्याच्या तोंडाला दारूचा वास येतो आणि दुष्यंत त्याला विचारतो, तू दारू प्यायलास का. तर जयकांत म्हणतो, मग भावा, आपल्या भावाच्या लग्नाचा माहोल आहे, दारू तर प्यावीच लागणार ना.
मी दारू पिलो नसतो ना तर लोकांनी मला नावं ठेवली असती की जयकांतला भावाच्या लग्नाचा आनंद नाही झालाय म्हणून मी दारू पिलोय. तुला राग तर नाही ना आला? दुष्यंत नाही म्हणतो. इकडे भक्ती कृष्णाच्या डोक्यामध्ये केसांमध्ये गजरा माळते तेव्हा ती कृष्णाला समजावून सांगते, कृष्णे, आज तुझ्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तुला माहिती आहे ना काय करायचंय. तुला आता प्रेमाचा पाढा तेथे वाचावा लागेल आणि दुष्यंत दाजींना चांगलं खुश ठेवावं लागेल. त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या लागतील. तर इकडे जयकांत हा दुष्यंतला म्हणतो, दुष्यंत भावा, माझं लग्न त्या कृष्णाशी होणार होतं पण नाही झालं. शेवटी तुझं झालं. पण खरं सांगू, तू माझा भाऊ आहे. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. पण तू एवढा शहरातला, एवढा जंटलमॅन आणि ती कृष्णा गावातली गावंडळ, तू तिच्याशी नाईलाजाने लग्न केलं हे मला माहिती आहे. जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा सुद्धा काकीसाहेब तुझ्यासाठी पायघड्या घालायच्या. आपण क्रिकेट खेळायचो तरी सुद्धा तुझ्या पायाला माती लागू नये यासाठी त्या सगळी काळजी घ्यायच्या. आजही घेतात. तू शहरात राहतो, शहरात सुद्धा पायाला चिखल लागू नये, माती लागू नये म्हणून तू घरात सुद्धा चप्पल घालतो. आणि ती कृष्णा शेतात राबणारी, तिच्या अंगाला पायाला नेहमी माती आणि चिखलच आणि माती आणि चिखलाचाच वास. तू तिच्याबरोबर कसं ॲडजस्ट करणार आहे ते मला कळतच नाहीये. तुमचं लग्न हे घाईगडबडीत झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री घाईगडबड करायची नाही. तू थोडा वेळ घे. तुमचे सूर जुळले तरच पुढचा विचार कर. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, बस झालं जयकांत, काय करायचंय ते मी माझं पाहून घेईन. तू नको मला शिकू. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. तर जयकांत मात्र चांगलाच खुश होतो, कारण त्याचा हाच प्लॅन असतो की दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना लग्नानंतर एकत्र येऊ द्यायचं नाही. दुष्यंतच्या मनात कृष्णाविषयी राग निर्माण करायचा की दुष्यंत हा किती शहरी आहे, किती स्टँडर्ड आहे आणि त्याच वेळेस कृष्णा ही किती गावंडळ आणि गावठी आहे. या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणूनच त्याने दुष्यंतचे कान भरलेले असतात. इकडे भक्ती मात्र कृष्णाला 4 चांगल्या गोष्टी शिकवते आणि म्हणते, तुला प्रेमाचा पाढा तर वाचता येतो ना? तर कृष्णा म्हणते, कसला पाढा? तो तर मला शाळेतही आला नाही आणि येथेही नाही येणार. भक्ती तिला समजावून सांगते, तो तसला पाढा नसतो, हा प्रेमाचा पाढा असतो. आता तू दुष्यंत सरकारांच्या रूममध्ये जाशील ना तर रांगड्या गड्यासारखी नको जाऊ. जशी काय शेतात जाते अशी नाजूक सारखी जाय. त्यांची बायको म्हणून जा आणि तू घाबरू नकोस. तुझा सुंदर मुखडा पाहिला ना तर दुष्यंतदाजी स्वतःहून तुला सांभाळून घेतील. काय करायचं तेच करतील. कृष्णा खूप लाजते आणि म्हणते, काय बोलायलीस तू भक्ती हे? तर भक्ती म्हणते, एक काम कर, खोलीत गेली की सगळ्यात आधी दुष्यंतदाजींच्या पाया पड. लग्नाची पहिली रात्र ही कोणत्याही जोडप्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि खरंच तुमच्या आयुष्याची सुरुवात खूप सुंदर होईल. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. भक्तीला कृष्णासाठी खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी सावित्रीचा मात्र चांगला जळफळाट झालेला असतो. ती पूजाला विचारते, तुला त्या दुष्यंतबद्दल एवढं सगळं कसं माहीत? तर पूजा म्हणते, मला कसं माहीत असणार, मी फक्त सांगत होते. तो दुष्यंत एवढा श्रीमंत, एवढा देखणा, सुशिक्षित आणि आपली ती झिपरी अशी अडाणी गावंडळ, कोणता मुलगा कस काय तिच्या प्रेमात पडू शकतो, तिला जवळ घेऊ शकतो, तिला स्पर्श करू शकतो? सावित्री म्हणते, खरं बोलतेस तू. त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण तो दुष्यंत हा स्वतः तिच्यासाठी इथे आला होता. ती झिपरी नाही त्याच्या गळ्यात पडली. आपल्या दाराशी आला होता त्या कृष्णाला मागणी घालण्यासाठी आणि आजच्या गोंधळाच्या कार्यक्रमात तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याची नजर त्या झिपरीवरून हटत नव्हती. म्हणून मी म्हणते की आता काय होईल तुला काय सांगू. त्या दोघांच्या लग्नाच्या आधी येथे किती मोठे राडे झालेत. एकानंतर एक गोष्टी घडत होत्या. त्यांचं लग्न होऊ नये म्हणून मी किती प्रयत्न केले, पण शेवटी मला जमलंच नाही आणि त्या दोघांचं लग्न झालं. त्या झिपरीला सगळी श्रीमंती मिळाली आणि मला तेच आवडत नाहीये. कृष्णाचं हे सौंदर्य पाहून, कृष्णाचं ऐश्वर्य पाहून पूजाचा खूप जळफळाट होतो आणि सावित्री अवदसा पांढऱ्या पायाची झिपरी अशी दूषणं तिला देता तिच्या नावाने बोटं मोडत मोडत तेथून निघून जाते आणि पूजा ही जळत असते. तिचा जळफळाट होत असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळराव बाळजाबाईला म्हणणार, आता तुमचं काही खरं नाही. सगळी सत्ता कृष्णाच्या हाती जाणार आणि तिच्या विरुद्ध काहीही करायची हिंमत करू नका. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडेल. तर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णाबरोबर नवरा बायकोचे कोणतेही संबंध ठेवण्यासाठी नकार देईल.
त्यामुळे कृष्णा दुःखी होईल. मग आता पुढे काय होईल हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.